यानंतर बातमी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली। अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी भाजपचं अभिनंदन केलंय। मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं, बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद असल्याची प्रतिक्रिया निवेदिता सराफ यांनी दिली आहे। ठाण्यात एका पुरस्कार सोहळ्यात निवेदिता सराफ यांनी हे वक्तव्य केले। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांना टोला लगावलाय। बघूया। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला। नेहमी राजकारण आलं की इलेक्शन आलं की एक जाती आणि धर्माचा भाग निर्माण करणार असतात आणि जर तुम्हाला ते आवडत असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही। अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेल्या एका विधानाची चांगली चर्चा सुरू आहे। ठाण्यात एका पुरस्कार सोहळ्यात बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद झाल्याचं निवेदिता सराफ यांनी म्हटलंय। तसंच मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं वक्तव्य देखील निवेदिता सराफ यांनी केलंय। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। देशात महागाई, बेरोजगारी वाढतीये, जातीयवाद निर्माण केला जातोय, तरीही निवेदिता सराफ यांना भाजप आवडत असेल तर काय बोलणार असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी निवेदिता सराफ यांना टोला लगावलाय। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला। तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले। जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे। म्हणून मी प्रश्न विचारला की देशाचे पंतप्रधान आता 11 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही महागाई, बेरोजगारी, विदेश नीती, तुम्ही ह्या देशाच्या परिस्थितीबद्दल, सामाजिक सलोख्याबद्दल बोलणार नसाल, तुम्ही नेहमी राजकारण आलं की इलेक्शन आलं की एक जाती आणि धर्माचा भाग निर्माण करणार असाल आणि जर तुम्हाला ते आवडत असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही। निवेदिता सराफ यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यानंतर आणखी एका काँग्रेस नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकाला कोणता तरी पक्ष आवडत असतो असं असलम शेख यांनी म्हटलंय, तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं म्हणत दरेकरांनी राजकारण न करण्याचा सल्ला विरोधकांना दिलाय। बिहारच्या निकालानंतर अशोक सराफ यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी असं म्हटलंय की मी भाजपच्या कट्टर समर्थक आहे, मी भाजपची फॅन आहे। त्याच्यात काय आहे, बरीच लोक सगळे पक्षाची फॅन असतात। काय मोदीजीचे असतात, काय अमित शहाजीचे असतात, काय देवेंद्रजीचे असतात, काय राहुलजीचे असतात, काय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे असतात। असे फॅन तर प्रत्येक ठिकाणी असतात। मला वाटतं बिहारच्या विजयाचा आनंदी स्फोट एवढा जबरदस्त आहे की उद्धवजी ठाकरे यांचा सामना किंवा या ठिकाणचे सर्व लोक उद्ध्वस्त झालेले राजकीय दृष्ट्या, आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या विषयी काय जनमानसात आहे, कलाकारांमध्ये आहे, त्या क्षेत्रात आहे, याचं थोडक्यात प्रत्येकजण त्यांच्या वक्तव्यातून। या आधीही अभिनेता महेश कोठारे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं होतं। मी भाजप आणि मोदींचा भक्त असल्याचं विधान अभिनेता महेश कोठारे यांनी केलं होतं। ह्या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। बिहारमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला तर विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान याचाच आनंद निवेदिता सराफ यांनाही झाला। पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी भाजप आमदार संजय केळकर यांचं अभिनंदन केलं। दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।